सावंतवाडी शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गॅसचा तुटवडा जाणवतोय. सावंतवाडी नगरपालिकेने हा सिलेंडर मुक्त शहर बनवण्याचा प्रयत्न केला. यासाठी PNG ची गॅस लाईन आता लोकांच्या घरोघरी पर्यंत पोहोचणार आहे. सध्या आखाती युद्धामुळे सिलेंडर मिळणं दुरापस्त झालंय आणि अशा वेळी सावंतवाडीकरांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरी आता गॅस कनेक्शन येणार आहे. आपल्यासोबत आरोग्य सभापती आणि नगरसेवक सुधीर आडिवरेकर, काय सांगाल? नगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि सिलेंडरच्या रांगा लागतायत, त्याच्यावर मात तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, काय सांगाल? खरं तर आता सध्या सध्या सर्वांना सिलेंडरची आवश्यकता आहे. त्यानुसार आमचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आम्ही सर्व नगरसेवकांनी पूर्णपणे या PNG वाल्यांना सपोर्ट करून ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. नगराध्यक्ष स्वतः जाग्यावर जाऊन काही त्रुटी असतील तर ते पाहत आहेत आणि बऱ्यापैकी काम सावंतवाडी शहरामध्ये चालू आहे. सध्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. अशा वेळी लोकांमध्ये पण उत्सुकता आहे. CNG ची जी PNG ची लाईन आहे ती घरापर्यंत येणार आहे आणि सहज म्हणजे सिलेंडर मुक्त शहर बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? सर्वोदय नगर मधून पहिली सुरुवात झाली. तिथे आता त्यांना कनेक्शन देऊन सर्वांच्या घरामध्ये ज्यांनी कनेक्शन घेतले आहेत त्यांच्या घरामध्ये गॅस चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तेथील नागरिकांनी ज्यांच्यानी घेतले नाही त्यांच्या आता त्या ऑफिसकडे धावपळ लागली आहे की आम्हाला कनेक्शन द्या, आम्हाला कनेक्शन द्या म्हणून. अशी परिस्थिती सध्या चालू आहे. पण जवळपास 500 कनेक्शनच्या वर आता त्यांनी लोकांना कनेक्शन दिलेले आहेत आणि त्याचा लाभ काही याच्यामध्ये सुरू झालेला आहे. सर्वोदय नगर, त्याच्यानंतर आपलं सालेवाडा, आता जुना बाजार पण एक 4-5 दिवसात सुरू होईल. नगराध्यक्षांच्या उपस्थितीत आज सगळ्यांची बैठक झाली. काय महत्वाचे निर्णय झाले या बैठकीमध्ये? आज काय झालंय की कमर्शियल गॅस त्यांना हॉटेलवाल्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे काही हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यावेळी नगराध्यक्षांनी सर्व व्यापाऱ्यांना बोलवून एक त्या कंपनीसोबत एक चर्चा केली आणि त्यांना लागणारा सर्व माहिती दिली आणि सर्वांनी अर्ज करून ज्या ठिकाणी लाईन पोचलेले आहेत त्यांना 1-2-3 दिवसात कनेक्शन मिळू शकतात. पण ज्या ठिकाणी लाईन पोचली नाही तिथे कमीत कमी 15-20 दिवस लागतील. ही जी लाईन खोदण्याचं काम सध्या चालू आहे त्याच्यावर पण तू मय पण काही विरोधकांमध्ये चालू होतं. या संदर्भात सगळ्या नगरसेवकांना एकत्र घेण्याचा काय प्रयत्न केलाय का तुम्ही? नक्कीच आमचे सर्व नगरसेवक चांगले आहेत आणि काही ठिकाणी अडचणीवर मात करून सर्वजण एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढून आम्ही पुढे निघतो आहे. विरोधक नक्कीच आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी पण सध्याची परिस्थिती बघून ते पण सध्या सहकार्य करतायत. शेवटचे 2 प्रश्न. ही पाईपलाईन खोदताना जे डिपॉझिट घेतलं जातं, काही कुडाळमध्ये बघितलं किंवा अन्य शहरामध्ये थोडं डिपॉझिट जास्त होतं कमर्शियल व्यापारासाठी. हे डिपॉझिट सर्वसामान्यांना परवडणार आहे, जे पर्सनल ग्राहक असतील त्यांना, आणि व्यापाऱ्यांना पण परवडणार आहे का? नाही, डिपॉझिट त्यांच्या वापरण्यावर त्यांनी सांगितलं आहे की ज्यांना एक 10 सिलेंडर लागतात दिवसाला किंवा 20 सिलेंडर लागतात त्याप्रमाणे ते डिपॉझिट घेतील आणि तुम्हाला सर्व डिपॉझिट एका वेळी द्यायचं नाही आहे. त्याच्यात टप्प्याटप्प्याने सुद्धा तुम्ही ते डिपॉझिट देऊ शकतात. ते त्यांना सवलती कंपनी देत आहे. शेवटचा प्रश्न. सावंतवाडी शहरामध्ये किती अंदाजे जे आहेत हे लोकसंख्या, किती ग्राहक आहेत आणि सिलेंडर मुक्त सावंतवाडी शहर किती महिन्यात बनवू शकतं आणि संपूर्ण पाईपलाईन किती दिवसामध्ये, किती महिन्यामध्ये पोहोचू शकते? पावसाचा अडथळा नाही आला तर 2 महिन्यामध्ये पूर्णपणे सर्व लाईन्स होऊ शकतात. कारण आता सध्या तरी एक 3 प्रभागामध्ये तरी काम झालेलं आहे आणि पुढील या 2 महिन्यात जर पाऊस नाही पडला तर जवळपास पूर्ण सावंतवाडीत पूर्ण गॅस लाईन पोहोचू शकते. आता सध्या तरी 500 ते 600 कनेक्शन झालेले आहेत. लोकांनी अर्ज भरण्यावर ठरू शकतं. इथे लोकसंख्या आपली नाही म्हटलं तरी 22-24 हजारच्या आसपास आहेत. 20 लाख. आपल्यासोबत सुधीर आडिवरेकर सभापती नगरसेवक आहे. खरं तर सावंतवाडीकरांना एक दिलासा देणारी गोष्ट आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरी आता PNG ची गॅस लाईन येणार आहे. त्यामुळे ना सिलेंडरला नंबर लावायची झंझट, ना रांगेत उभे राहण्याची झंझट.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीकरांना मोठा दिलासा मिळताना पाहतो आणि सावंतवाडीकरांकडून याचा मोठा प्रतिसाद येताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.